3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची नजरकैदेतून सुटका. लडाखमधील शांतता आणि स्थिरतेसाठी केंद्र सरकारचा निर्णय. 26 सप्टेंबर 2025 पासून सोनम वांगचुक होते अटकेत. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात. महिना अखेरीस चौपदरीकरण पूर्ण होणार. रत्नागिरी कोल्हापूर प्रवास होणार सुसाट. भांडूपमध्ये दुकानांना भीषण आग. ड्रीम्स मॉल शेजारील दुकानांना आग. 4 दुकानं आगीच्या विळख्यात. मोबाईल मार्केटलाही युद्धाचा फटका. 25,000 कोटींचं नुकसान होण्याचा अंदाज. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद. मुंबईतील मेट्रो 2B आणि 9च्या लोकार्पणाला मुहूर्त मिळेना. निवडणुका होऊन 2 महिने उलटले तरी उद्घाटन नाहीच. मुंबईकरांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? मुंबईकरांचा सवाल. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे बाजारामध्ये इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली. 4 दिवसात 5 लाख इंडक्शन कुकटॉपची विक्रमी खरेदी. अनेक कंपन्यांनी लावले आउट ऑफ स्टॉकचे फलक. भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये 2 कोल गॅसिफिकेशन प्रकल्पाचं भूमिपूजन. गडकरी आणि फडणवीसांच्या पाठपुराव्यामुळेच प्रकल्प मंजूर. जालना जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर. पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये 43 सिलेंडर जप्त. मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प. हमालीचे दर वाढवून देण्याची मागणी. हमाल आणि व्यापाऱ्यांच्या वादाचा शेतकऱ्यांना फटका. मुंबईतील नालेसफाईसाठी कंत्राटदारांना अनुभवाची अट शिथिल. नालेसफाईसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने निर्णय. मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा. राज्यात 1ली ते 4थी मराठी विषय सक्तीचा. नाशिक पुणे रोडवर एसटी महामंडळाच्या बसला आग. बसमधील 16 प्रवासी सुखरूप. नाशिकच्या शिंदे टोलनाका परिसरातील घटना. नागपुरात गॅस साठेबाजी विरोधात कारवाई. काळा बाजार रोखण्यासाठी धडक कारवाई सुरू. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई. ई रिक्षा आणि बाईकसाठी परवाना बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. नोंदणी करून परवाना घेणं बंधनकारक. वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी निर्णय. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट. राज्यातील अनेक भागात पारा 40शी पार. अमरावतीमध्ये पारा 41.8 अंशांवर. अमरावतीमध्ये मोसमातील सर्वाधिक तापमान.